मैं सलीम मंसूरी, खबर आपको दूंगा पूरी। थाने बोल में आपका स्वागत है। दिनांक 13 मार्च 2026 या दिवशी सायंकाळच्या वेळी पोलीस स्टेशनला खबर दिली की सेक्टर 22 तुर्भे इथे असलेल्या एका अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावरती एक छोटंसं घर होतं. त्या ठिकाणी एक महिला मार्जिना मंडल असं तिचं नाव, तिचा खून झालेला आहे आणि ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली आहे असा आम्हाला माहिती पोलिसांना पोलिसांना प्राप्त झाली. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी पोलिसांचे अधिकारी आणि सर्व स्टाफ त्या ठिकाणी पोहोचला. तिथे जे प्रायमरी आमचं जे सगळं इन्व्हेस्टिगेशन असतं त्या पद्धतीने प्लॅन असेल, फॉरेन्सिक लॅबोरेटरी असेल किंवा श्वान पथक असेल किंवा फिंगरप्रिंट एक्सपर्ट असतील ते त्या ठिकाणी आम्ही प्राथमिकरित्या माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे ताबडतोब त्या खुनाचा जो गुन्हा आहे अज्ञात इसमाविरुद्ध तो आम्ही तिथे याची माहिती वरिष्ठांना दिली. तर सुरुवातीच्या काळामध्ये ते चॅलेंजेस खूप होते. तर जो भाग आहे तो गावठाणाच्या आणि पुण्याच्या इमारती आहे, त्यामुळे तिथे CCTV कॅमेराज वगैरे किंवा प्रत्यक्षदर्शी तिथे आम्हाला खूप घटना माहिती मिळत नव्हती. आम्ही अनेक नागरिकांशी संवाद साधला, खूप चौकशा केल्या, परंतु तिथे काही मिळत नव्हतं. त्या महिलेला कोणी मारलं असावं, का मारलं असावं याबाबत आम्ही खूप चौकशी तिथे सुरू केल्यानंतर मग वेगवेगळे आम्ही त्याचे अँगल्स होते या महिलेचा ते आम्ही तपासणी करायला सुरुवात केली. त्या शेवटी टेक्निकल आमच्या तपासामध्ये आणि आमच्या संपूर्ण माहितीमध्ये त्याच्यामध्ये आम्ही काम करू लागलो. आमच्यासोबत म्हणजे APMC पोलीस स्टेशनच्या स्टाफच्यासोबत क्राईम ब्रांचचे युनिट 1 त्याचे PI भगत साहेब, सिनियर PI भगत साहेब त्यांचा स्टाफ, त्यानंतर सेंट्रल युनिट जे आहे त्याचे सुनील शिंदे सिनियर PI ते त्यांचा स्टाफ, असे आम्ही तिघेही मिळून आम्ही काम करू लागलो. आणि काम करत असताना त्याच्यामध्ये आम्हाला एक टेक्निकल ॲनालिसिस करताना आणि कोणकोणी चुकीची काय बोललं त्याची काय त्याचा भाग आहे या सगळ्या लोकांना आपण चौकशी करायला इथे सुरुवात केली. गुन्हा होऊन जवळपास 20-25 दिवस उलटून गेले होते आणि लागत नव्हता. आमच्या स्टाफने जवळपास 80-85 लोकांचे प्रत्यक्षात चौकशी करून काही सुधारणा मिळत होत्या. शेवटी आम्ही बऱ्याच राज्यांमध्ये वेगवेगळी पथकं तयार केली. क्राईम ब्रँचची पथकं, आमच्या पोलिसांची पथकं आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते त्याचा तपास करण्यात होता संशयितांचा केला. एक त्याच्यामध्ये आम्हाला सुगावा लागला किंवा लीड मिळाला आणि एक मोहम्मद अख्तर असा जो याच्यामधला आरोपी आहे तो त्याचं किशनगंज बिहार राज्य तो गाव आहे आणि तो गुन्हा घडल्यानंतर तो निघून गेलेला आहे. फोन वगैरे त्यांनी बंद केलेला आहे असा आम्हाला सुगावा लागल्यानंतर आमचं पथक पहिल्यांदा आमचे API शेलार, त्याच्यानंतर धर्माधिकारी असे आमचे पथक आमचं त्या ठिकाणी त्याच्या घराची तपासणी केली. तर त्या ठिकाणी तो संशयित तिथून तो निघून गेला होता आणि त्याच्या घरापासून बांगलादेशची बॉर्डर 15 किलोमीटर आहे आणि एका बाजूला नेपाळची बॉर्डर 15 किलोमीटर आहे. त्या ठिकाणी त्याची चौकशी केली तर त्याच्याविषयी संशय अधिक बळावला. तो संशय बळावल्याच्यानंतर तो